नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TAT एक्झामबद्दल मराठी व्याकरणबद्दलचे काही प्रश्न। चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 21, रात्रंदिवस हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? पर्याय आहे समास, अलंकार, वाक्यप्रकार, विशेषण। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समास। त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, पाऊस थांबल्याशिवाय आपण जाऊ नये हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय संधिवाच्य, संयुक्त, साधे, संधियुक्त। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संयुक्त। त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, चंद्र ह्या शब्दाचा समास कोणता होईल? रूपाचा चंद्र। पर्याय आहे बहुव्रीही तत्पुरुष कर्मधारय द्वंद्व। तर याचं अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक सी कर्मधारय आहे। प्रश्न क्रमांक 24, 10 विद्यार्थी या वाक्यात 10 शब्द काय दर्शवितो? पर्याय संख्यावाचक, विशेषण, नाम, क्रियापद, सर्वनाम। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक संख्यावाचक विशेषण। प्रश्न क्रमांक 25, ती खूप गोड गाते या वाक्यातील गोड शब्दाचा प्रकार ओळखा। पर्याय आहे क्रियापद, विशेषण, नाम, क्रियाविशेषण। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विशेषण। प्रश्न क्रमांक 26, घराच्या बाहेर या वाक्यात बाहेर हा शब्द कोणत्या प्रकार आहे? बाहेर या शब्दाचा कोणता प्रकार आहे? पर्याय नामस, विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्रियाविशेषण। प्रश्न क्रमांक 27, राम वाचन करतो या वाक्यात कोणता कर्ता कोण आहे? पर्याय आहे राम वाचन करतो नाही। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राम। त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, फळं खाल्ली जातात हे वाक्य कोणत्या प्रकारात येते? पर्याय कर्तृवाचक, कर्मवाचक, भाववाचक, अपूर्णवाच्य। तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी कर्मवाच्य। प्रश्न क्रमांक 29, खूप मोठं घर या वाक्यात किती विशेषणे आहेत? पर्याय आहे 1, 2, 3, 0। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2। त्याला अभ्यासाची सवय आहे या वाक्यात सवय हा शब्द कोणत्या शब्द प्रकारात येतो? पर्याय आहे नाम, विशेषण, क्रियापद, सर्वनाम। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नाम। या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।